जाको राखे साइया अरे मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बाल न बाका होए। जितने तारे गगन में उतने शत्रु होए, जा पर कृपा रघुराम की बाल न बाका होय। माय बाप ज्यांचा पाठीराखा भगवान परमात्मा होता, एवढं करून सुद्धा दुर्योधन थांबला नाही। कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं आणि कौरव सर्व मरण पावले। दुर्योधन सुद्धा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे महाराज। दुर्योधनाचा मित्र आहे अश्वत्थाम्या। अश्वत्थाम्या दुर्योधनाला भेटण्यासाठी गेल्यानंतर दुर्योधनाला विचारलं, ए मित्रा, ए दादा, सांग ना तुझी कोणी केली ही अवस्था। त्यावेळेस दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि दुर्योधन रडायला लागला आणि रडता रडता अश्वत्थाम्याला सांगतो, अरे वेड्या, माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाहीये, दुःख या गोष्टीचं आहे की 5 पांडवातलं कोणीच मेलं नाही। किती वाईट असेल दुर्योधन, एवढा नालायक माणूसच नाही झाला महाराज महाभारतात। तुम्ही एवढे माझे मायबाप इथं बसलेले लक्ष देऊन कीर्तन ऐका, कोणाचं नाव नारे असेल, गोरे असेल, केरे असेल, पण एकाही माणसाचं नाव दुर्योधन नसेल महाराज। हा, दुर्योधनासारखे वागत असाल काही, पण नाव नसेल। दुर्योधन नावाची व्यक्ती नाहीये, दुर्योधन नावाचा एखादा मनुष्य नाहीये, दुर्योधन नावाची एक वृत्ती आहे महाराज। काय दुर्योधन नावाची काय वृत्ती आहे? अरे आपलं ते आपलंच आणि भावाचं सुद्धा आपणा समजणारा दुर्योधन नाही तर कोण आहे? बरोबर आहे का नाही? आपल्याला माहिती आहे आपण उभं राहिलं की बायको सुद्धा मतदान करत नाही पण दुसऱ्याला घेऊन पडतात, हे दुर्योधन नाही तर काय? दुर्योधन प्रत्येक ठिकाणी महाराज। असं नाही समजायचं की ते परमार्थाचे ऊत आला या लोकांचा। बरोबर आहे का नाही? राजकारणामध्ये सुद्धा दुर्योधनाचा ऊत आलाय, अध्यात्मामध्ये सुद्धा जळजळणाऱ्या यांचा ऊत आलाय, आणि व्यावहारिक क्षेत्रामध्ये तर काय विचार करायचा महाराज। तुम्ही आपण सर्व संसारिक मंडळी आहोत, लक्ष देऊन ऐका। आज माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही बाबा। आज माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात दुःखी नाहीये। मी तर नेहमी सांगत असतो, शरीरानं दुःखी असणाऱ्या माणसाचा विलास कोणत्याही दवाखान्यात होईल महाराज। मला टीबी हो द्या, HIV हो द्या, कॅन्सर हो द्या, कोरोना हो द्या, प्रत्येक रोगावर महाराज काय औषध आहे, उपचार आहे। बरोबर आहे का नाही? पण जगातला एक रोग असा आहे तो म्हणजे मनदुःखी। मनानं दुःखी असणाऱ्या माणसाचा इलाज कुठंच होत नाही हो। कसं करायचं महाराज? प्रत्येक ठिकाणी लोक हे राजकारणामध्ये सुद्धा आहे, व्यवहारामध्ये सुद्धा आहे। आपल्याला कापूस झाला नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्याला एका क्विंटल मध्ये 15 किलो, एका एकर मध्ये 15 क्विंटल झाला कसा, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। या लोकांचा विचार आपण जास्त करायचा नाही, द्या सोडून। जळजळणाऱ्याचाही विचार करू नका। दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणारा। आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी महाराज। कोण सुखी हो जगामध्ये? जो देखे सो दुखिया बाबा, जो